नमस्कार. आपलं सर्वांचं दापोलीमध्ये स्वागत. आम्ही प्रवास केला आल्यानंतर. तर आपण कुठून आलात आणि आपलं नाव? नमस्कार, मी संजय गजावे. मी गिरगाव मुंबईतून आलो. ओके. दापोली बघण्यासाठी खास विचार केला होता. तर आमच्या नगरसेविका मिनल वटकर हां. यांच्यातर्फे आम्हाला तुमच्या स्टे होमची माहिती मिळाली ओके. आणि आम्ही त्या पहिल्याच प्रयत्नात इथे आलो आणि आम्हाला असं एवढं बरं वाटलं की तुमच्या सानिध्यात राहून आम्हाला फार असं घरगुती वातावरणात राहण्याची एक संधी मिळाली. हां. आणि इकडच्या पर्यटनाशिवाय पर्यटनाविषयी सुद्धा आपण फार मोलाची माहिती दिली. त्यामुळे आमचा प्रवास पण सुखकर आणि कमी वेळात सगळं झालं. जवळजवळ सगळं बघून. जवळपास हो. आणि राहण्याची व्यवस्था खूपच छान होती एवढ्या कमी पैशात. आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा फक्त आम्ही काही कारणास्तव आम्ही बाहेर जेवलो, त्यामुळे एकच दिवस आम्हाला जेवणाचा स्वाद घेता आला. पण असं ऑल टुगेदर बघता आपणही, मला वाटतं मी लोकांना अपील करेन की आपण आपल्या कुटुंबासोबत या स्टे होमला भेट एकदा द्यावी आणि इकडच्या जेवणाचा आणि राहण्याचा आणि दापोलीच्या पर्यटनाचा नक्की आस्वाद घ्यावा. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आमचे शिवसैनिक आमच्याकडे आले, हे आमचं परम भाग्य. हां. आणि तुम्ही काय बोलू शकताय? मीर बोल. अरे बोल ना. तू कसं वाटलं? तुला यंग पिढीला कळलं पाहिजे. बरोबर आहे. खूप भरपूरच मजा आली, कारण का गावचा अनुभव भरपूर कमी ठिकाणी येतो. गावाला जाऊन म्हणजे जर इकडे आलो तरी पण असं गावसासारखं वाटलं. आणि भरपूर शांतता आणि एवढा गाड्यांचा आवाज नाही वगैरे, आणि हवा चांगली, म्हणजे पाणी पण होतं, सगळं चांगलं होतं, म्हणून भरपूरच मजा आली. आमचं तसं कसं रोड टच असून सुद्धा आवाज नसतो. आणि मुख्य म्हणजे आमचं प्राईम लोकेशन आहे. तुम्ही दोन्ही बाजूला गेलात तरी येऊ शकता. दापोलीपासून 2 किलोमीटर. आता तुम्ही आलात, तुम्हाला बरं वाटलं, तसेच तुमचे नातेवाईक, मित्र परिवार, त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. त्यांनाही सांगा. तुम्ही स्प्रेड करणार, त्यात वादच नाही. आपल्या शिवसैनिकांना सांगा. आणि जसं आम्ही तुमच्याबरोबर रिॲक्ट झालो तसं त्यांच्याशी आम्हाला संबंध ठेवतात. खास तुमच्यासाठी शुभेच्छा देतो. आपलं यापुढीलही आयुष्य निरोगी जावं. ओके. आम्ही तर हे आफ्टर रिटायरमेंट केलेलाच घाट आहे सगळा, त्यामुळे इथे आमचा वेळ छान जातो. कोण आलं की, आणि आपली माणसं आली आणि मुंबईतून आली की आणखीन त्यात बरं वाटतं. आपली माणसं आली तसे पुणा, सातारा, सांगली त्याची जास्तच येतात. आपल्या मुंबईतल्या लोकांची कशी स्वतःची घरं असतात, गावं असतात. पण तसं गावाला गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की बाबा चला ह्या ठिकाणी पुढच्या वेळेला नक्की येण्याचा प्रयत्न करू. ओके. या नक्की. आपलं स्वागत असेल. ओके. धन्यवाद. धन्यवाद.